तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज आहे सोमवार. बघा सोमवारचा बेत काय मी केलाय. इडली आणि चटणी, सांबर बिंबर काही नाही. आम्ही फक्त 3 माणसं घरात आहोत, त्यातले खाणारे 2च माणसं आहेत. तर सकाळपासून आणि असा विषय झाला की गणू दादाला वाटलं काल नुसतं भिजवूनच ठेवलंय, पण अजून काय मम्मीनं त्याचं वाटून बिटून काय करून ठेवलं नाही. ते रात्री 8ला झोपला होता, त्याच्यामुळे त्याला काय माहिती. काय वाटत होतं गणू तुला? केलंच नाही, उठलाय रडायलाय. म्हणलं काय झालंय सांगा ना. मी झालाय तू ही केलंस का, तू ती केलंस का मम्मी? काय नाही. मग ज्यावेळेस मी बाहेर डब्बा उचलून आणलाय त्यावेळेस मला म्हणतोय बाबा मम्मी तू कधी केलंस ग? आणि मी लवकरच झोपलो होतो त्याच्यामुळं मला काय माहितीच नाही. तर सकाळी उठल्याबरोबर मस्तपैकी रात्री 12 वाजले होते मला झोपायला, कारण का आता रात्री ब्लाऊज ही 10 वाजेपर्यंत शिवले. तिथून घरी उठून स्वयंपाक, पुन्हा जेवणं खावणं, भांडे घासले, इडलीचं ही मिश्रण वाटून ठेवलं, दिवसभर भिजू घातलेलं. आठवड्याची कोथिंबीर खराब होती म्हणून आठवड्याची एकदम अद्रक लसणची पेस्ट करून ठेवली. त्याच्यामुळे मला 12 वाजले रात्री. आणि 12च्या नंतर मी सुट्टी गेले. मग सकाळी उठले आणि लवकर असं कामाला मदतीला माझ्या हाताखाली माणसं काही कमी नाही. तर तसं जानूचे पप्पा असतेच, त्यांना कामाला ठेवते हाताखाली. मी सकाळी त्यांच्याकडे झाडून असते, माझ्याकडे बाकीचं आवरावली असते. मी रात्रीच भांडे घासून घेतले होते, त्यांनी झाडून घेतलं, सारवून घेतलं मस्तपैकी. गॅस बीस घासला. आणि हो का सकाळपासून गणेशला शाळेत जायचे, त्याच्यामुळे ही पटकन फास्टमध्ये करून त्याला पाहिजे होतं म्हणून मी दुसरा एक व्हिडिओ बनवायचा म्हणून मला साडी घालून जानूच्या पप्पांनी तयार व्हायला लावले. कारण का जानू इथं नाही, जानू तिच्या आजी आजोबांसोबत फिरायला गेलेली आहे. त्याच्यामुळं जरा कामाचा लोड आम्हाला वाढलेला आहे. म्हणलं आता चला जाऊ द्या, म्हणलं आता जाणारे गेले तर आपण कशाला करायची होती खूप दिवसानं मला. पण प्रॉब्लेम असा होता की गॅस संपत आलता आणि ही गॅसवरच करता येते कमी जास्त मिडियम, म्हणून मी गॅसची वाट बघण्यामध्ये 2 महिने घालवले इडली खायला. चला म्हणलं जाऊ दे, आजू जानू आल्यावर परत एकदा करता येईल, आपण करावीच म्हणलं. सोमवार आहे आज, मस्तपैकी आपला दिवस जातोय म्हणलं इडबर खात पेत काम धंदा करीत म्हणून मी आज इडलीचा बेत बनवलेला आहे. मस्तपैकी मी चटणी हे सांबर वगैरे काही करीत नाही, चटणी आणि अशा इडल्या. आणि म्हणजे खाचा पण खूप इडल्या का इडली लय राडा असते. आणि दग 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 सकाळपासून माझी झाली या. चहा पिला नाही मी अजून, पाणी पिलंय, गोळी खाल्ली आणि माझं भरपूर काम राहिले. तर काम राहिलंय म्हणजे झालंच म्हणायचं थोडक्यात. आता काय अशी छानपैकी पहिला एक घाणा मी करून घेतलाय, यांनी घरी नव्हते म्हणून राहिलं. आता इडलीची तर रेसिपी सांगायचं काही नाही, ते तर काय प्रत्येक जण जर आठवड्याला करून खातेतच. आम्हीच गावाकडचे माणसं असे आहोत की त्यांना फक्त 2 महिन्यातून 3 महिन्यातून जाग येतो, परत वेळ नसतो. आता थोडं निवांत वातावरण आहे, निवांत म्हणलं तरी टेलर मैत्रिणींना निवांत नसतं. त्यांच्या मागं 12 महिने बायांची किटकिट सुरूच असते. ताई माझे ब्लाऊज द्या, ताई माझे ब्लाऊज द्या, तू लवकर ब्लाऊज कंप्लीट करीत नाहीस, तुला होतच नाही. दररोज मी ब्लाऊज शिवले तरी कंप्लीटच होत नाही. तर दररोजच कस्टमरचे ब्लाऊज देतात तरी पण दररोजच कस्टमर आम्हाला आरडायलेला असते. त्याच्यामुळे कसं आहे, कस्टमरचं कधी कधी मनावर बी घ्यावं लागते आणि कधी कधी थोडंसं कानामागं बी टाकावं लागते, नाही तर उपाशी बसावं लागेल. म्हणून काही असं भांडं लावून घेतलंय मी, मस्तपैकी गॅस सुरू केलाय. आता झालंय हो का, असं झाकून ठेवायचं पद्धतशीरमध्ये. आता ही वाटी आपण काय केलंय, तेल लावाय माझ्याकडे ब्रश नाही म्हणून कसं कांदा कापलाय. आणि हा काय इडली तुम्हाला दावते कशी झाली ते बघा. एकदम छान पैकी निघाली, एकदम जाळीदार झाली. जाळीदार अशी चटणीसोबत बुडवली तर पूर्ण चटणीमध्ये अशी भरपूर जाईल आणि खाता येईल अशी जाळीदार बनवली. पण मी एक थोडंसं खाऊन बघितलं, थोडंसं मीठ कमी वाटलं मग थोडंसं मीठ टाकले. आता डबल लावलंय भांडं. आणि अशा प्रकारे आता फक्त आमच्या गणूदादाचा डब्बा मला भरायचा आहे. गणूदादाचा डब्बा भरून. गणू चटणी देतोस का? गणू जाळ लावू नको. आता चटणीला तडका मारायचा राहिलाय. तर ही कढीपत्ता मला वाटतंय मधल्या पावसामुळे घेऊन आले कढीपत्त्यावर दुसरा कढीपत्ता आणून देतो. तर दुसरा कढीपत्ता आणून दिल्यानंतर तेल गरम झाले चुलीवर काही आणि गॅसवर काही माझं सुरू असतं. सरपण आणले भरपूर. इडलीचं भांडं लावलंय. आता एकदम अशी पहिली इडली सुरू झाली उकळायला.
चटणी बी करून घेतली. चटणी बी अशी भरपूर केली मी आणि छानपैकी चटणी केली. घट्ट एकदम नारळ होते, थोडंसं शेंगदाणे टाकले आणि थोडंसं डाळवं खोबरं, म्हणजे ओलं खोबरं, हिरवी मिरची, लसूण, बस झालं एवढंच असतं. हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, थोडीशी साखर टाकली मिश्रण करताना, मीठ, आणि अशी छानपैकी झाली. वास तर छान यायलाय, पण माझं कसं आहे, चहा प्यायल्याशिवाय मला काही खाऊ वाटत नाही. मला आता ह्या असल्या गोष्टी केल्यात म्हणल्यानंतर आधी सगळ्याला द्यायचं, काम आवरायचं, निवांत आपण खायचं. तर आता इडलीच्या चटणीला इडलीच येतं. इडलीच्या चटणीला मस्तपैकी असा तडका मारून घ्यायचा आहे. आणि तडका आणि आता गणूदादाला भरते ना डब्यामध्ये. गणूदादाला वाटत होतं मम्मीनं रात्री काहीच केलं नाही, तर ती रात्री लवकर झोपला होता 8 वाजता. मला भरपूरच टाईम झाला, 12 वाजले होते. तर चला आता त्याला एकदा डब्बा भरायचा आणि चटणीला तडका देते आणि डब्यामध्ये त्याला चटणी भरून देते मस्तपैकी. आता त्याचा दिवस फुल एन्जॉय करू द्या. शाळेमध्ये गेल्यानंतर मित्रमैत्रिणी असते तर कोणाला पण नवीन पदार्थ डब्यामध्ये दिसल्यानंतर खूप खावासा वाटतो. कारण का आम्हाला पण शाळेत असंच व्हायचं. कारण का मला पण शाळेमध्ये मस्त मैत्रिणी वगैरे होत्या. मला तर लई नाद होता. सगळ्या मैत्रिणींना खाऊ घालायचा, मस्तपैकी एन्जॉय करायचं. शाळेमध्ये खेळ सुरू झाल्यानंतर तर माझा खर्च बघता बघता मला ही व्हायचं. कारण का घरी दुकान होतं, दुकानातले पैसे घ्यायचं आणि बाहेरचं घेऊन खायचं. माझा चहा राहिलाय बघा प्यायचा. असं इतका राडा घातला ना विदाऊट कामाचा आणि मग असं राहून जातं. चहा पिल्याशिवाय दम निघत नाही. आता मस्त पैकी भरपूर वेळ झाले, कढई गरम झाली, कढईतलं तेल बी गरम झाले, भरपूर वेळ झाले हे केलंय. आणि जास्त काय माझं तडका मारायला साहित्य नाही माझ्याकडे. तुम्ही कसं म्हणता, काय काय असतं, थोडीशी ह्याची डाळ असते, सॉरी हरभऱ्याची डाळ नॉर्मल 4 दाणे, परत मेथ्या. तर मी तसं काय टाकणार नाही. नॉर्मलमध्ये आपलं मोहरी आणि ओरिजिनल झाडाचा ताजा कढीपत्ता. मस्तपैकी जानूच्या पप्पानी मस्त नारळ मला काढून दिले होते 2-3 भरपूर दिवसांनी झालं. करायचं होतं, त्यांना पण माहिती होतं, पण गॅस संपल वगैरे म्हणून मी काय केलं होतं, टाळलं होतं. ज्यावेळेस गॅस भरून आणलाय त्यावेळेस मी करायला अरे आत्ताच ठेवलंय की गणू, तिकडे चल माझ्या हाताखाली. शेंगदाणे द्या शेंगदाण्याला लय काळा होता आम्ही सगळे, पण आम्ही 10 रुपयाचे शेंगदाणे आणून भाजीपुरतीच वापरतात, नाहीतर काही खरं नाही आमचं. शेंगदाण्याचं वाटच लागत. आता कढीपत्ता तरी भरपूर टाकावा, म्हणजे कढीपत्त्याला तरी चव येईल. कढीपत्ता आवडतो मला. सरपण आणले म्हणल्यानंतर गॅस कशाला इतका वाया घालवायचा आहे, म्हणून सकाळी चूल सुरू असते तोपर्यंत भरपूर असा प्रयत्न माझा चुलीवर होतो कामाचा. मग 1 कप चहा उकळायचा का असला, चूल सुरू आहे तोपर्यंत तो उकळून घ्यायचा, म्हणजे कान घ्यायचा नाही. मस्तपैकी म्हणजे बारीक टाकायची. आता माझं निवांत झाले काम. गणूदादा जाते शाळेत, नाही झालं अजून एक व्हिडिओ करायचा आहे मला. छानपैकी जरा मोहरी टाकली ना तर छान वाटते, तडका दिसतो एकदम भारी. मला आवडतं, जिरी मोहरी जास्त टाकायला आवडतं. बघू आता तडका बसतोय का नाही, अजून जरा गार झालं तर नक्की. दादा पकडा कुठे. अशी नवी साडी घालून काम करायचं म्हणल्यानंतर लय डोक्याला ताण. पकड काय झाली पुन्हा कसं उलटू पटकन दे. आता तेल तापले काय काही वाटतं काय ना तेच माग काय घ्यायचा टाकायची मोहरी. राईट तडका बसलेला आहे आणि आता असं कसं आहे तेल बघा
बघा आधी कशी दिसत होती ना आता लगेच कशी दिसायली, किती कलर बदल. ह्याच्यात सगळं मी चवीप्रमाणे मीठ वगैरे सगळं टाकून घेतलं होतं आणि मी काय चाकून बघितलं नाही, पण माझ्या अंदाजे वासानच मला असं वाटतं की एकदम छानपैकी बनलेली आहे. बघा छान असा तडका बसलाय, तर मग वास आलाय. गणूदादा आमचा डबा. आता गणूदादाला मस्तपैकी डब्याला इडली भरली की माझं टेन्शन दिवसभराचं मिटलं. मोठा दादा तर माझ्या आईकडे ठेवलाय मी, त्याच्यामुळं माझ्या मोठ्या दादाचं ताण नाही मला आता.